आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा केली। 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षांच्या पीक विमा योजनेचा जो भाग केंद्र सरकारकडून मिळालेला होता त्याच्या वाटपाचा दुसरा टप्पा अखेर आज सुरू झाला आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी दिलासा देणारी बातमी। मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की राज्यातील 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी 32,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। काही तांत्रिक प्रक्रियेतील अडचणींमुळे हे पैसे वेळेवर वितरित होऊ शकले नाहीत, शेतकऱ्यांना पैसे भेटले नाहीत, पण आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा अतिशय मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। त्यांच्यासाठी मदतीचं एक पॅकेज सरकारकडून जाहीर करण्यात आलं। मुख्यमंत्री म्हणाले की हे पॅकेज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे। आज जाहीर केलेल्या यादीत त्या 15 जिल्ह्यांची नावं सुद्धा स्पष्टपणे देण्यात आली आहेत। महाराष्ट्रात 36 जिल्हे असले तरी आतापर्यंत केवळ 11 जिल्ह्यांना पीक विमा मिळाला होता, म्हणजेच अजून 25 जिल्हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते। त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया 3 टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला। आज पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये निधी सोडला जातोय, तर उरलेल्या जिल्ह्यांना उद्या आणि परवा अशा क्रमाने विम्याची रक्कम भेटणार आहे। यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील 2 ते 3 तासात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी गॅरंटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेली आहे। राज्य सरकारकडे निधी अपुरा होता, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना। आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात येतात। त्यामुळे पीक विम्यासाठी वेगळा निधी उपलब्ध करण्यासाठी विलंब झाला। अखेर काल केंद्र सरकारकडून तब्बल 8,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला देण्यात आले आणि महाराष्ट्र सरकारने तात्काळ घोषणा केली की जेही पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देण्याची प्रक्रिया आता तीव्र गतीने सुरू करण्यात येईल। आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण काय तर स्वतः मुख्यमंत्री समोर येऊन सांगून गेले की 2022, 23 आणि 24 या तिन्ही वर्षांचा पीक विमा जो केंद्र सरकारकडून मंजूर झाला होता त्याच्या हप्त्याचं वाटप आता शेवटी सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला सुद्धा, म्हणजे शेतकऱ्यांसाठी खरंच मोठा दिलासा भेटला। मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की राज्यातील 15 मोठ्या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति हेक्टरी 32,000 रुपये जमा केले जातील। आता बऱ्याच दिवसांपासून काही महत्त्वाच्या तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया लांबत होती, पण अखेर आजपासून पैसे थेट शेतकऱ्यांच्या म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील। इतकंच नाही तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठं पॅकेज सुद्धा मंजूर करण्यात आलं। मुख्यमंत्री म्हणाले ही मदत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, पण आतापर्यंत फक्त 11 जिल्ह्यांनाच पीक विमा मिळाला। बाकीचे 25 जिल्हे अजून सुद्धा पीक विम्याची वाट बघत आहेत। आज पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांना आणि उरलेल्या जिल्ह्यांना उद्या आणि परवा या क्रमाने मदत भेटणार आहे। राज्य सरकारने सकाळीच 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केली आणि पुढच्या 2 ते 3 तासात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होईल। आज सकाळीच केंद्र सरकारकडून आलेला निधी राज्याच्या तिजोरीत जमा करण्यात आला, याची स्पष्ट माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। त्यामुळे बिलकुल टाइम न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम पाठवण्याची प्रक्रिया अतिशय तातडीने अतिशय जलद गतीने सुरू करण्यात आली। अनेक महिन्यांपासून शेतकरी या विम्याची वाट बघत होते। काहींचे डोळे तर अक्षरशः पांढरे झाले होते, परंतु आता टेन्शन घ्यायची गरज नाही, काळजी करायची गरज नाही। सरकारने सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप आता सुरू होणार आहे। पुढच्या 2 ते 3 तासातच पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे आणि तशा प्रकारचे मेसेज सुद्धा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर दिसायला लागतील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारकडून आली आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा भेटणार आहे, कोणत्या पिकाला किती पीक विमा भेटणार आहे याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। गेल्या काही दिवसांपासून केंद्रातून मिळणारा पीक विमा तांत्रिक अडचणींमुळे अडकून पडला होता, पण आता ती अडचण सुद्धा दूर झालेली आहे। 2024 मध्ये ज्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि ज्यांनी पीक विमा भरला त्यांना या वितरणामध्ये समाविष्ट करण्यात आलंय।
म्हणजेच 2022-23 आणि 24 या तिन्ही वर्षांचा एकत्रित पीक विमा जाहीर झालेल्या 15 जिल्ह्यांमध्ये पोहोचणार आहे, अशी स्पष्ट घोषणाच मुख्यमंत्री साहेबांनी केली. त्यासाठी तब्बल 8,000 कोटी रुपयांचा मोठा निधी राज्याला मंजूर सुद्धा करण्यात आला. तर आता नेमके कोणते 15 जिल्हे आहेत, कोणते कोणते शेतकरी पात्र आहेत आणि या टप्प्यात कोणाला लाभ भेटणार आहे, हे सगळं आपण पुढे एक एक पॉइंट करून पाहणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, हा जो दुसरा टप्पा सुरू झालेला आहे तो प्रत्यक्षात अंतिम टप्पा मानला जातो, कारण पहिल्या टप्प्यात मागील 2 महिन्यांपासून काही जिल्ह्यांमध्ये विम्याचं वाटप सुरू होतं. आता उरलेल्या जिल्ह्यांना याचा लाभ भेटावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला तातडीचे आदेश दिले. या 15 जिल्ह्यातील जवळपास 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2022 ते 2024 या 3 वर्षांचा थकलेला पीक विमा जमा होऊ लागतोय. खूप जणांचा प्रश्न होता की सर्व जिल्ह्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होणार आहेत का? याचं स्पष्टीकरण सुद्धा सरकारने दिलं आहे. पीक विम्याची रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या सिस्टीमद्वारे दिली जाते आणि डीबीटीच्या नियमाप्रमाणे एका दिवसात जास्तीत जास्त 15 लाख खात्यांमध्येच पैसे पाठवता येतात. त्यामुळे आज 15 लाख, उद्या 15 लाख आणि परवा उरलेले खाते, अशा पद्धतीने 3 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा भेटणार आहे. हा खरोखर मोठा हप्ता ठरत आहे, कारण गेली 3 वर्षे शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळालाच नव्हता. या 3 वर्षांचा एकत्रित पीक विमा जवळपास प्रति हेक्टर 32,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये दिसायला सुरुवात होईल. दुसऱ्या टप्प्याचं वितरण इतका काळ थांबलं होतं, पण आजपासून त्याला हिरवा कंदील देण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालं. कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे डीबीटीचं बटन दाबलं आणि पुढील 10 ते 15 मिनिटात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा व्हायला सुरुवात होईल. कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी अधिकृत आदेश जारी करून पीक विम्याच्या रकमेचं वितरण सुरू करण्याला परवानगी दिली. म्हणजे काही दिवसात अडकलेली रक्कम आता पुन्हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. राज्य सरकारने तालुका, गाव आणि जिल्ह्याप्रमाणे लाभ भेटणाऱ्या शेतकऱ्यांची संपूर्ण यादी सुद्धा जारी केली. त्यामुळे थोड्याच वेळात तुमच्या भागात किती रक्कम वितरित होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचे नाव या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आहे हे तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना विमा मिळाला, किती वाटप अजून बाकी आहे आणि या टप्प्यात नेमके कोणते 15 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहे याची अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आली. आता फक्त 1 मिनिट लक्ष देऊ नये का, कारण 2022, 23 आणि 24 मध्ये नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व गावांची तपशीलवार यादी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये कोणत्या पिकाला किती विमा मंजूर झाला, नुकसानाची भरपाई किती निश्चित करण्यात आली आणि कोणत्या जिल्ह्यातील नुकसान किती मोठं आहे हे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं. 2022 ते 2024 या काळात ज्या पिकांचं नुकसान सर्वाधिक झालंय त्यामध्ये भात पिकाला सगळ्यात जास्त विमा मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आणि इतर नुकसानग्रस्त पिकांचा निधी सुद्धा आजपासून थेट बँक खात्यात जमा होऊ लागलाय. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव या यादीत असेल तर आजपासूनच तुमच्या खात्यात विम्याची रक्कम दिसायला लागेल. विशेष म्हणजे ज्यांचं भाताचं पीक गेल्या हंगामात खराब झालं त्यांच्यासाठी मोठा आधार जाहीर करण्यात आला. भातासाठी सरकारने म्हणजे तांदळासाठी सरकारने प्रति हेक्टरी 52,000 रुपयांची विम्याची मर्यादा ठेवली. साधारणपणे 3 एकर म्हणजे जवळपास 1 हेक्टर. त्यामुळे तुमच्या नुकसानाच्या प्रमाणानुसार रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. आता पुढच्या क्षणात आपण पाहणार आहोत नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि कोणत्या कोणत्या पिकांसाठी विमा मंजूर करण्यात आला. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जर तुमच्या शेतात बाजरीचं पीक घेतलं असेल आणि गेल्या 3 वर्षात म्हणजे 22, 23 आणि 24 मधले कुठल्याही कारणामुळे नुकसान झालं असेल तर सरकारने तुम्हाला थेट 24,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम जास्त आहे कारण 3 वर्षाचं एकत्रित नुकसान गृहीत धरून ही भरपाई देण्यात आलेली आहे. राज्यात सगळ्यात जास्त घेतलं जाणारं पीक म्हणजे सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी तर मोठी मदत जाहीर करण्यात आली. 22 ते 24 या 3 वर्षांच्या नुकसानीवर सरकारने सोयाबीनला हेक्टरी 42,000 रुपये इतका विमा निश्चित केला. त्या काळात तुम्ही सोयाबीनचं पीक घेतलं असेल आणि विम्याचा प्रीमियम भरला असेल तर ही रक्कम तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता त्यानंतर आहे मूग. सांगली, सोलापूर आणि आसपासच्या भागात मूग मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. जर तुमच्या मूग पिकाचं नुकसान नोंदवलेलं असेल तर तुम्हाला हेक्टरी 27,000 रुपयांचा थेट पीक विमा बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. ही मदत आधीच या 15 जिल्ह्यांमध्ये पोहोचू लागलेली आहे. आता त्यानंतर आहे तूर.
2022-23 आणि 24 या 3 वर्षात जर तूर पिकाला फटका बसला असेल तर तुम्हाला हेक्टरी 40,000 रुपयांची मोठी मदत भेटणार आहे। ही भरपाई आता थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल। यानंतर मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं पीक म्हणजे कापूस। कापसाचं 3 वर्षांचं नुकसान पाहता सरकारने यावेळी मोठं पॅकेज जाहीर केलं। केंद्र सरकारकडून दरवर्षी भेटणारे 4,000 रुपये प्रति हेक्टरी हे 3 वर्षांसाठी एकत्रित धरून आणि राज्य सरकारच्या मदतीसह कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 55,000 रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला। आता प्रश्न येतो, हे लाभ कोणत्या 15 जिल्ह्यांना भेटणार आहेत? थोड्याच वेळात तुम्हाला सगळी यादी पाहायला भेटणार आहे। पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः स्पष्ट केलं की 3 वर्षांची वाढीव विमा रक्कम एकदा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सध्या दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि पुढच्या 2 ते 3 तासात या 15 जिल्ह्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा होईल। जिल्ह्यांच्या यादीची सुरुवात होते धुळे जिल्ह्यापासून। इथल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे पहिल्या टप्प्यातील विमा रक्कम सर्वात आधी याच जिल्ह्यात पाठवला जात आहे। त्यानंतर येतो आपला परभणी आणि भंडारा जिल्हा। इथल्या शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून कधी पैसे येणार असा प्रश्न विचारला होता आणि आज अखेर त्यांची प्रतीक्षा संपली। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने या सर्व जिल्ह्यात विम्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे। त्यानंतर आहे नाशिक, लातूर आणि चंद्रपूर। आता या जिल्ह्यांमध्ये भात, नाचणी आणि वेगवेगळ्या मिश्र पिकांची भरपूर लागवड होते। 2022 ते 24 या 3 वर्षात ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांसाठी नियमितपणे विमा प्रीमियम भरला होता त्यांना आजपासूनच थेट खात्यात रक्कम जमा होत असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली। त्याच्यानंतर येतो आपला कोकण किनारपट्टीचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि सोबत आहे पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा। आता या 3 जिल्ह्यांमध्ये आजच निधी जमा करण्याचे आदेश देण्यात आले। आता शेवटच्या टप्प्यात गडचिरोली आणि बीड या 2 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। या 2 भागात नैसर्गिक संकटांनी पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे आजची आर्थिक मदत इथल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75% विमा रक्कम सामान्य नियमानुसार भेटेल आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान पंचनाम्यातून पूर्णपणे सिद्ध झालं आहे त्यांना 100% पीक विमा भेटणार आहे। आता पहा मित्रांनो, ही झाली जिल्ह्यांची यादी। आता तुमच्यासमोर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या बँकांमध्ये पीक विमा सोडण्यात येईल, तर त्याची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे। आता त्या यादीमध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा। स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, शेतकऱ्यांची लाडकी बँक, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक। त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट बँक म्हणून कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो तो बँक ऑफ बडोदाचा। पहा शेतकरी बांधवांनो, जिल्हा आणि बँक या दोघांची यादी सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली। आता या संपूर्ण भरपाई प्रक्रियेसाठी सरकारने तब्बल 4,500 कोटी रुपयांचा मोठा निधी राखून ठेवला आहे। त्याचबरोबर आजपासून आणखी एक महत्त्वाचा टप्पा सुरू करण्यात आला। नव्या आदेशानुसार पुणे, सातारा आणि अकोला या जिल्ह्यांसाठी तात्काळ निधी सोडण्यात आला असून तिथल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आजपासून भरपाई रक्कम जमा होऊ लागेल। उरलेले सर्व जिल्हे उद्या आणि परवा म्हणजे पुढील 2 दिवसात निधीच्या वितरणाच्या पुढील टप्प्यांमध्ये समाविष्ट केलेले आहेत। त्यामुळे पुढील 24 तास शेतकरी बांधवांसाठी अक्षरशः अतिशय आनंदाचे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील पीक विमा भरपाईचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा आजपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आला। ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। तर शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विमाबद्दलची अतिशय इम्पॉर्टंट अपडेट जी आपल्या महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करा। आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।